पुणे विमानतळावरती हवाई दलाचं विमान कोसळलंय। सुदैवाने विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत। अपघातानंतर धावपट्टी सुद्धा बंद करण्यात आली आहे। विमानतळावरील मालमत्तेचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये। अजून ही धावपट्टी व्यवस्थित आणि चांगली करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। आणि पुणे विमानतळावरती हवाई दलाचं एक विमान कोसळलेलं आहे। पुणे विमानतळावरून हे विमान जात होतं, मात्र आपत्कालीन लँडिंगच्या वेळी हे विमान कोसळलंय। दरम्यान पुणे विमानतळावरती हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला। सर्व संबंधित कंपन्यांना सूचित करण्यात आलेलं आहे। धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे। नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तास लागण्याची शक्यता आहे। मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। दरम्यान काय म्हणतात मुरलीधर मोहोळ पाहूया। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचं कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे। सुदैवाने विमानातील सर्वच्या सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचं नुकसान झालेलं नाहीये। या संदर्भामध्ये सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आलेलं आहे। धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तासांचा कालावधी लागू शकतो। परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे। असंही मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे।